नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण नेटफ्लिक्सची एक क्राईम डॉक्युमेंटरीबद्दल बोलणार आहोत आणि तिचं नाव आहे करी अँड सायनाइड द जॉली जोसेफ केस. ही 1.5 तासाची डॉक्युमेंटरी आहे. पहिले बोलूया स्टोरीबद्दल. ही केरळामधील सत्य घटनेवर आधारित डॉक्युमेंटरी आहे. जॉली जोसेफ नावाची स्त्री ही तिच्याच घरातल्या 6 जणांचा विष देऊन हत्या करते. ऐकूनच किती विचित्र वाटतं, पण ही घटना खरी आहे. आणि इतक्या हत्या होईपर्यंत घरातल्या कोणालाच तिच्यावर शंका येत नाही, हे विशेष. तर जॉली असं का करते? त्या 6 जणात तिचा स्वतःचा नवरासुद्धा असतो. तर ती असं का करते? पोलिसांना कसं समजतं? आणि त्यामागची कथा काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघावी लागेल. ही डॉक्युमेंटरी बघताना आपल्याला हे जरूर वाटतं की कोण कसं आपल्या कुटुंबातल्या 6 जणांना मारू शकतं. त्यात पुढे समजतं की एका लहान मुलीची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. आणि तेव्हा तर आपलं डोकं फिरतं. या 6 हत्या करायला जॉलीला 14 वर्ष लागतात. जसजसं कोण आपल्या मार्गात येऊ लागतं तसतसं जॉली त्यांना तिच्या मार्गातून काढून टाकते. या जॉलीची बाजू तिच्या वकिलांमार्फत सुद्धा दाखवली आहे. तिच्या वकिलांच्या मते तिने इतकं गंभीर केलं नाही जितकं आपल्याला भासवलं जात आहे. या डॉक्युमेंटरीची ट्रीटमेंट ग्रिपिंग आहे. 1.5 तास आपल्याला बांधून ठेवते आणि काही काही सीन्स आपल्याला विचलित करू शकतात. याचं BGM पण गंभीर आणि भीतीदायक आहे. एक चांगले आहे की हा एकच एपिसोड आहे आणि ह्या एकाच एपिसोडमध्ये डॉक्युमेंटरी संपवली आहे. कारण इंडियन प्रिडेटर सिरीजमध्ये 3 एपिसोड आहेत. या डॉक्युमेंटरीमधून सायनाइडबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळते. सायनाइड मिळणं किती कठीण आहे आणि सामान्य व्यक्तीला तर दूरचीच गोष्ट आहे. पण ते जॉलीने कसं मिळवलं तेही या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलं आहे. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.